श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुढीपाडवा म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात करत असतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे आपला गुढीपाडवा असतो. या दिवशी आपण बरेच उपाय करत असतो. पाडव्याच्या निमित्ताने आपल्याला जास्तीत जास्त कोणत्या सेवा करता येतील किंवा जास्तीत जास्त जे काही आपल्या घरासाठी, सुख समृद्धीसाठी, आपल्या घरातील घराच्या आरोग्यासाठी, आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी जे काही उपाय करता येतील ते आपण करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरचे उपाय करण्यापेक्षा आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती दूर करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्या घरामध्ये वर्षानुवर्षे पडलेलं जुनं सामान असतं, ज्याच्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती अनेक पटींनी वाढलेली असते आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्याला हीच आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती दूर करायची आहे. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या घरातून दूर केल्या पाहिजेत? तर पाडव्याच्या अगोदरच या गोष्टी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये किंवा अडगळीच्या सामानामध्ये, अडगळीच्या खोलीमध्ये जी नकारात्मकता साचलेली असते ती आपल्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण आनंदाने, उत्साहाने, भरभराटीने आणि सुख समृद्धी घरात घेऊन येईल असं करू शकू. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातील बंद पडलेलं घड्याळ. घड्याळ हे आपल्या प्रगतीचं माध्यम आहे. म्हणजे घड्याळ जशी वेळ चालते तस त्या पद्धतीने आपली प्रगतीही चालली पाहिजे, याचे एक घड्याळ माध्यम असतं. पण जर बंद पडकं घड्याळ तुमच्या घरामध्ये असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करून घेणं किंवा मग त्याला रिपेअर होत नसेल तर घराच्या बाहेर काढणं सगळ्यात उत्तम. कारण घड्याळामुळे आपली प्रगती सुद्धा तशीच थांबत जाते. बघा, घड्याळ जर बंद पडलेलं असेल तुमच्या घरातलं तर तुमची प्रगतीही, तुमच्या कुटुंबाची प्रगतीही त्याच ठिकाणी थांबणार आहे. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला घड्याळ घराच्या बाहेर काढायचं आहे. आता दुसरी गोष्ट कोणती? तर चपला आणि बूट. बऱ्याच जणांचं बघा आपल्या वस्तूंवरती खूप प्रेम असतं किंवा काही जणांना खूपच कंटाळा असतो, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जुन्या चपला किंवा फाटलेले बूट असे आपण आपल्या दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये ठेवत असतो किंवा घराचा जो एंट्री गेट असतो, आपण घरामधून चौकटीतून आतमध्ये येत असतो तिथं बाहेर त्या जुन्या चपला किंवा फाटलेले बूट पडलेले असतात, तर ते आपल्याला ठेवायचे नाही. नवीन वर्षाच्या निमित्ताने या नवीन वर्षाचं औचित्य साधून आपल्याला तेही आपल्या घराच्या बाहेर काढायचं आहे. त्या वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. जर तुम्ही जुने बूट आणि जुना चपला फाटक्या जर तिथे ठेवलेल्या असतील तर त्या आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात. कारण आपला घराचा जो मेन दरवाजा असतो ते मांगल्याचा, आपल्या घराच्या समृद्धीसाठी आपण प्रतीक मानतो. कारण आपल्या लक्ष्मी घरात येण्याचा मार्ग जो असतो तो आपली मुख्य घराची जी असते ती चौकटच असते आणि तिथे जर आपण हे असं जुनं पानं सामान ठेवलं जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी न येता कुलक्ष्मी येईल, दारिद्र्य येईल, तर त्या गोष्टी आपल्याला पहिले या नवीन वर्षाच्या निमित्ताने बाहेर फेकून द्यायच्या आहेत, बाहेर काढायच्या आहेत. कारण या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये येणारी बाधा, येणारे अडथळे जे आहेत ते आपल्याला कमी करायचे आहेत. आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुटलेली काच किंवा तुटलेला आरसा. कोणतीही गोष्ट असू दे, काचेचं भांडं असू द्या किंवा चिरलेली भांडी असू द्या, ती आपल्याला घरात ठेवायची नाही. बघा, पूर्वीच्या म्हाताऱ्या बायका ज्या आहेत त्या सुद्धा, तुमची आजी असेल किंवा शेजारची कोणी आजी असेल, त्या सुद्धा सांगतात की फुटलेली काच किंवा फुटलेला आरसा त्याच्यामध्ये बघायचं नसतं, तर ते शुभ नसतं. मग ते आपण बघून आपल्याला म्हणजे स्वतःचा चेहरा बघायचा असतो, त्याच्यासाठी जर शुभ नसेल तर ते आपल्या घरासाठी कसं काही योग्य असेल, तर ते सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे. ज्याप्रमाणे ते तुटलेली काच असते किंवा फुटलेली भांडी असतात, तसेच आपल्या नात्यामध्ये सुद्धा तणाव निर्माण होतात आणि त्याच्यामुळे घर विखुरलं जातं. तुमचं जे कुटुंब आहे ते, त्याच्यामधली जी सुख समृद्धी आहे, जे सुखाने तुमचं आयुष्य चाललेलं असतं, त्याच्यामुळे दुःख यायला किंवा तुमच्या घरावरती संकट मंडरायला जास्त वेळ लागत नाही. या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये पटकन निगेटिव्ह गोष्टी घडायला लागतात. तर तुटलेली काच, तुटलेलं भांडं असेल किंवा अजून चिरलेली भांडी असतील तर ती आपल्या वापरातून कमी करून ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहेत किंवा ते तुम्ही भंगारात देऊन टाका, पण घरात वापरू नका. आता ह्या झाल्या 3 गोष्टी. आता चौथी गोष्ट कोणती? तर चौथी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. जरी पण बंद पडल्या असतील, बघा टीव्हीचा रिमोट असतो, बंद पडलेला मोबाईल असतो, चार्जर असतो किंवा अजून बऱ्याच काही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतात ज्या आपण घरामध्ये ठेवलेल्या असतात. का तर ते नंतर रिपेअर करू किंवा रिपेअर होतच नाही, काही जणांना
द्यायची इच्छा नसते, कारण खूप आवडीने किंवा स्वतःच्या इच्छेने प्रेमाने त्या वस्तू घेतलेल्या असतात. मग त्या अशा बाहेर द्याव्याशा नाही वाटत की आपण घेतल्या कशासाठी आणि आपण ते भंगारात देणार, हे काही जणांच्या मनाला पटत नाही. पण त्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात, कारण ते बंद पडलेल्या वस्तू आहेत, त्या आपल्या घराचीही प्रगती त्याच प्रकारे बंद पाडू शकतात. कारण निगेटिव्ह एनर्जी जी आहे तुमची, ती तशा गोष्टींमध्ये जास्त प्रभाव त्या निगेटिव्ह एनर्जीचा होतो आणि निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती तशा गोष्टींमध्ये जास्त साचून राहते. बघा, ज्या ठिकाणी अंधार असतो किंवा ज्या ठिकाणी माणसांचा जास्त वावर नसतो, सूर्यप्रकाश जास्त नसतो, जिथे अंधार असतो, अशा ठिकाणी निगेटिव्ह एनर्जीची जास्त पॉवर वाढलेली असते किंवा निगेटिव्ह एनर्जीचा तिथे जास्त वावर असतो. अशा ठिकाणी म्हणजे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरावरती परिणाम करू शकतात, आपल्या कुटुंबावरती, आपल्या आरोग्यावरती, कोणत्या गोष्टीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो हे आपल्याला समजतही नाही. त्याच्यामुळे नवीन वर्ष चालू होण्याअगोदरच आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या घराबाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे. मग छोट्यातली छोटी का गोष्ट असते ना, तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्सची बंद पडलेली कोणतीही वस्तू असू द्या, ती तुम्हाला घराच्या बाहेर काढायचीच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये जी फुलझाडं लावतो ती, आता फुलझाडं असतात पण ती कालांतराने सुकून जातात किंवा वाळून जातात. मग काय विचार येतो की ठीक आहे बाबा, तसंच राहिलं तर ते राहू दे, ते जळलेलं झाड आहे ते काढू आणि त्याच मातीमध्ये पुन्हा आपण नवीन रोपटी लावू, असं काही जणांच्या म्हणजे काही स्त्रियांच्या मनामध्ये हे चाललेलं असतं. पण काय होतं, काही कारणाने किंवा कंटाळा, आळस या गोष्टींमुळे त्या ज्या गोष्टी आहेत आपल्या राहून जातात करायच्या आणि ती आपल्या अंगणात किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये ते तसेच पडून राहतात. ते फुलझाडं जी आहेत ती एकदम मरगळलेली असतात, त्याच्यामुळे माणसं सुद्धा मरगळून जातात. तुमच्या घरामध्ये जर तुम्ही ताजीतवानी फुलं नसाल ठेवत किंवा ताजीतवानी रोपटी नसाल ठेवत, ते एकदम मरगळलेली आहेत, सुकलेली आहेत, तसे आपल्या नात्यांमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. आपली नाती जी आहेत ते एकदम मरगळून जातात, नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. जसं झाड सुकतं तसं आपल्या आयुष्यातील सुख जे आहे, आनंद जो आहे तो तसाच सुखायला सुरुवात होते आणि तशीच मरगळता जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये येते. त्याच्यामुळे ती माती तुम्ही वापरू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यातलं झाड जे आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ताजेतवानं टवटवीत हिरवंगार रोपटं आणून लावायचं आहे. ते रोपटं जसं भरल, त्याला जशी फुलं फुलत जातील, ते त्याच्यामध्ये जसा हिरवा बहर येत जाईल, तसा आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये भर येत जाईल त्या फुलाप्रमाणे, त्या फुलझाडाप्रमाणे. किंवा बरीच अशी सुद्धा झाडं असतात बघा की जे आपल्या म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक, मांगल्याचं प्रतीक मानली जातात. काही झाड असतात, मनी प्लांट लावतो का, तर असं वाटतं की मनी प्लांटची जशी वाढ होत जाते तशी आपली सुद्धा प्रगतीची वाढ होत जाते. त्या पद्धतीची सुद्धा झाडं तुम्ही आणून लावू शकता नवीन वर्षाच्या निमित्ताने. तर या ज्या काही गोष्टी आहेत, बंद पडलेलं घड्याळ असेल किंवा तुमचे फाटलेले शूज असतील, चपला असतील किंवा घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, घरामध्ये साठवलेल्या अशा काही बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या भंगारात देण्यायोग्य असतात, त्या तुम्ही बाहेर काढून टाकून द्यायच्या आहेत. घरामध्ये या गोष्टी ठेवायच्या नाहीये. तुटलेली काच, फुटलेली भांडी किंवा हे रोपटी, सुकून गेलेली रोपटी, जळलेली झाडं, असं काहीही घरामध्ये ठेवायचं नाहीये. ते सगळं तुम्हाला पाडवा यायच्या अगोदर क्लीन करून घ्यायचं आहे. घराच्या कोपऱ्यातील तुम्हाला जळमटं काढायची आहेत. बघा, कोळी आपण असं मानलं जातं की कोळ्याला जेव्हा आपण जाळं विणताना बघतो त्यावेळी शुभ मानलं जातं का, तर जेव्हा कोळ्याला आपण जाळं विणताना बघतो तशीच आपली प्रगती वाढत जाते. पण जर तुमच्या प्रत्येक घरातच जळमटं लागलेली आहेत आणि जाळे निर्माण झालेले आहेत तर तिथे तुमची लक्ष्मी वासच नाही करणार, कारण तुमच्या प्रवेशद्वारातूनच आतमध्ये येताना ते घरात एवढं सगळी घाण बघून तिथे फक्त कुलक्ष्मीचा वावर होऊ शकतो, लक्ष्मीचा नाही. त्याच्यामुळे तुमच्या घराचं मांगल्य, सुख समृद्धी आणि पावित्र्य, तुमच्या घरातील जो पॉझिटिव्ह एनर्जीचा वास आहे तो संपूर्ण तुमच्या घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य याच्याशिवाय काहीच येणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला पाडव्याच्या अगोदरच घराच्या बाहेर काढायच्या आहेत. पाडव्याचं औचित्य साधून, पाडव्याचं निमित्त साधून या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत आणि पाडव्याची आपल्याला छान मनोभावे पूजा करायची आहे. आणि त्याच दिवसापासून आपल्याला आपल्या घरातील कोणत्याही गोष्टीसाठी किंवा तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी
किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी जर तुम्हाला कोणती गोष्ट हवी असेल तर त्याच दिवशी तुम्ही संकल्प करून पाडव्याच्या दिवशी संकल्प करून देवाला नम्रपणे प्रार्थना करून तुम्ही तुमचा संकल्प सोडू शकता आणि तेव्हापासून तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धीला हळूहळू प्रगतीला सुरुवात होते. तर या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काही सांगितलेल्या 4-5 वस्तू आहेत त्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत, ज्या तुम्हाला घरात ठेवायच्या नाहीयेत. तर भेटू अशाच माहितीपूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ कसा वाटला, माहिती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.